युवराज, काय तमाशा लावलाय? तुझा आवाज आत केबिन मध्ये येतोय. मी माझी अत्यंत महत्वाची कॉन्फरन्स मीटिंग सोडून इथे आली आहे. आता तरी मला कोण सांगणार आहे का इथे काय घडलं ते? वॉचमॅन दादा, तुम्ही तरी सांगा. काय युवराज, तू तू त्यांच्यावर हात उगारलास? ते पण त्यांनी आयडी कार्ड मागितलं म्हणून? खांडेकरांचा वारस, दयानंद खांडेकरांचा मुलगा, कौशिकी खांडेकरांचा भाऊ. या व्यतिरिक्त अशी तुझी काय अचिव्हमेंट आहे लाईफमध्ये की त्यांनी तुला ओळखावं? इथे ना सगळे सारखेच आहेत युवराज. ते जसे इथले एम्प्लॉई आहेत ना, तसा तू देखील एक एम्प्लॉईच आहेस. कालच इंटर्न म्हणून जॉईन झाला ना MNN मध्ये. मग विसरलास? एक मिनिट, तुला असं तर नाही वाटत आहे तुझी बहीण कौशिकी खांडेकर आहे म्हणून तुला काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल? अशा डिफ्युजन मध्ये बिलकुल नको राहूस तू. आणि हा आसपास जो एवढा मोठा स्टाफ दिसतोय ना तुला MNN चा, तो खूप सिनियर आहे, किंबहुना वॉचमॅन दादा सुद्धा. आणि असं त्यांचं काय चुकलं? आयडीच कार्ड मागितला ना, मग दाखवायचं होतं. ते त्यांचं कामच करत होते, त्यात इन्सल्ट कसली आली युवराज? MNN चे काही रूल्स आहेत, काही रेग्युलेशन्स आहेत आणि डिसिप्लिन आहेत, ते सर्वांनी फॉलो केलेच पाहिजेत. अँड आय एम नॉट गोइंग टू टॉलरेट एनी डिसरिस्पेक्ट इन माय ऑफिस. यू गेट दॅट? यू बेटर गेट दॅट. ही MNN चा स्टाफ आहे ना, ती माझी दुसरी फॅमिली आहे. इथे प्रत्येक जण मन लावून प्रामाणिकपणे खूप कष्टाने काम करतं, दिवस रात्र. तेव्हा जाऊन तुला कुठे कम्फर्टनी जगता येतं ह्याची तुला काही आयडिया आहे का युवराज? हां, आणि काय म्हणे तर मान पाहिजे. मान असा मिळत नसतो युवराज, तो कमवावा लागतो. आधी तू न तुझी ओळख निर्माण कर, कळते? आणि मग पुढे जाऊन तू किती मोठ्या पदावर गेला ना, तरीही कोणावर हात उगारायचा ना अधिकार तुला नाहीये, हे लक्षात ठेवायचं. कळलं? माफी माग. युवराज, वॉचमॅन दादांची माफी माग. माझ्या MNN मध्ये कोणी मोठा नाहीये, कोणी छोटं नाहीये. इथे काम करणारा प्रत्येक माणूस त्याचा रिस्पेक्ट होणारच, आणि जो डिसरिस्पेक्ट करेल त्याला शिक्षा मिळणारच. माफी माग युवराज, माफी. युवराज दादा, माझ्या भावाच्या वतीने मी तुमची माफी मागते. असू द्या, माझा भाऊ चुकला आहे. प्लीज, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आम्हा दोघांना माफ करा. या तुम्ही. एव्हरीवन, बॅक टू युअर वर्क. श्वेता, अ स्ट्रॉंग कॉफी इन माय कॅबिन राईट नाव.